हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर आज होती अंगारकी चतुर्थी आणि मंगळवार, अर्थातच अंगारकी चतुर्थी ही मंगळवारीच येते. तर सकाळी लवकर उठले होते. मी उठल्यानंतर ना बाळ पण उठलं, त्याचं थोडं आवरलं. त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आणि देवांची पूजा करून घेतली. तर देवांची पूजा झाल्यानंतर ना लगेच मी जे काळूबाईची पूजा आहे ती सुद्धा मांडली. तर ही जी खाऊची पानं आहेत ना ती आपल्या घरच्याच वेलाची आहेत. तुळशीला छान अशी दिवाबत्ती लावली, दिवा म्हणजे उदबत्ती लावली आणि दिवसाची सुरुवात केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे पाहण्यासाठी नक्कीच आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि हो, आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आज दिवसभराचा उपवास धरून पण मी उपवाशी का झोपले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताल. तर आता या इथे देवांचं तर सगळं आवरून झालं होतं, तर लगेच घरच्या सुद्धा कामाला सुरुवात केली. असं वाटतं की लवकर उठलं की लवकर कामं आवरतील, पण असं काही होत नाही. कारण की आता बाळ लहान आहे त्याच्यामुळे त्याच्याच ह्याने सगळंच बघावं लागतं. तर या इथे सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजेच पीठ डब्यामध्ये ओतून घेतलं. अशा जर पिशव्या किंवा पिशव्याच म्हणाव्या लागतील त्या जर ठेवल्या तर त्याच्यावर बाळ जाऊन बसतं आणि भरपूर अशा खटपटी करतात. त्या पण तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेलच. तर सगळ्यात आधी चहा करून घेतला आणि त्यानंतर मग बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. बटाटा आणि पावटा एकत्र शिजायला घातला होता, कारण की उपवास नसणाऱ्यांना पावट्याची भाजी करायची होती आणि खिचडीसाठी सुद्धा बटाटा होईल या हेतूने दोन्ही एकत्र शिजायला घातलं. तर दूधसुद्धा मी वेगवेगळं काढून घेतलं होतं, कारण की एक पनीर करायचं होतं आणि एक दुधाचं म्हणजे चहाला ते दूध होईल ह्या हिशोबाने मी ते दूध काढून घेतलं. आता किचन ओट्यावर भरपूर असा पसारा होतो, करूनच द्यावा लागतो, कारण की खाली काहीच ठेवून उपयोग नाही. बाळ सगळं ते ओढतो, त्याच्यामुळे मला सगळा जो काही पसारा आहे स्वयंपाक करतानाचा तो किचन वाट्यावरच घ्यायला लागतो. तर या इथे मी सगळ्यात पहिल्यांदा खिचडी करून घेतली. खिचडी ही तर सगळ्यांनाच आवडते, पण जास्त ती करून लहान मुलांना आवडते. साईला सुद्धा खिचडी आवडती, तर त्याला डब्याला खिचडीच दे असं तो म्हणत होता. आणि मिस्टरांना देखील सकाळी लवकर कंपनीत जायचं होतं, त्याच्यामुळे खिचडी करून घेतली. डबा भरला, म्हणजे खिचडीचाच नाश्ता दिला आणि त्यानंतर पावट्याची भाजी करून घेतली. आता सगळीकडे गेले होते. सासू सासरे पण कांदे लागण असल्यामुळे शेतात गेले. साई पण शाळेत गेला आणि त्याचे पप्पा पण कंपनीत गेले. घरी मात्र आम्ही दोघंच राहिलो. तर या इथे असं त्याचं खेळणं चालू असतं. सगळे ज्यावेळेस घरात असतात त्यावेळेस त्याला करमतं, पण बाकी सगळे जर गेले तर त्याला करमत नाही. मग तो सारखा माझ्यापाशीच खेळतो. तर या इथे सगळ्यात आधी त्याला मग एक चपाती करून घेतली आणि त्याला मग दूध चपाती चारली. त्याच्यानंतर मग बाकीच्या स्वयंपाक केला, कारण की मुलांचं जर खाऊन पोट भरलं तरच ते खेळतील. तोपर्यंत मी पनीर करायला ठेवलं होतं. तर आता हे जी लिंब आहेत ती मला पाडून घ्यायची होती. तर असं वाटत होतं तिचं लिंब बाहेर पडली तर मला बाहेर जाऊन आणावी लागतील. भरपूर कंटाळा आला होता, म्हणजे काम पटकन असं उरकावं असं वाटत होतं, पण ती शेवटी लिंब आतमध्येच पडली. तर मग काय सोने पे सुहागा. मग पटकन ती लिंब घेतली आणि पनीर करून घेतलं. तर आमच्या जे किचनमध्ये बेसिंग आहेत त्यामध्ये आम्ही बादलीच ठेवतो, कारण की जो पाईप आहे तो दबला गेला आणि वास येतो, त्याच्यामुळे बादलीच ठेवतो पाण्यासाठी. तर तो त्या पाण्यात हात घालत होता. भरपूर असा त्रास मला तो स्वयंपाक करताना देतो. तर या इथं मी पनीर करून घेतलं. तोपर्यंत ह्यांनी सगळे जे मांडणीवरचे भांडे आहेत ते काढून घेतले. आपण म्हणतो काम पटपट आवरून घ्यावं, पण बाळ असल्यावर ते बाळ जास्त काम वाढवा करतं. तर या इथे आता छान असं पनीर मी बांधून ठेवलं आणि त्यानंतर चपात्या करून घेतल्या. आता तुम्ही म्हणताल एवढी मोठी चपाती, तर हो, छोट्या छोट्या चपात्या करून खेळत बसणं हे परवडत नाही. मोठी चपाती करावी लागते, कारण की जास्त क्वांटिटीमध्ये चपात्या कराव्या लागतात. त्याच्यामुळे मी छोट्या चपात्या कधीच करत नाही, मोठ्या चपात्या करून घेते. आता निम्मा स्वयंपाक झाल्यानंतर त्याला घेतलं, त्याची आंघोळ वगैरे झाली, रूम आवरून घेतली आणि त्याला झोपवलं. मग बाकीच्या कामांना सुरुवात केली. तर या इथे मला 11:15 वाजले होते
अजून तरी घरातली सगळीच कामं तशी राहिली, पण असं कधीच होत नाही की तो झोपला आणि आपण सगळी कामं करून घेऊ. कधीच होत नाही. तो मध्ये मध्ये सारखा उठतो. तर त्याची झोप झाल्यानंतर पहिलं तर त्याला मी खायला करून घेतलं. तर म्हटलं चला पनीर बघू झालं आहे का, तर तुम्हाला दाखवते. ह्या झाडाला इतका मोहर लागलेला आहे, पण तो टिकल की नाही ते माहीत नाही, कारण की जर वारं जर सुटलं तर हा सगळा मोहर पडण्याची शक्यता आहे. तर या इथे जे मी पनीर आहे ते मी असं पाटाखाली ठेवलं होतं दबून, कारण की मग ते पनीर केल्यानंतर त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवावी लागते. तर आता ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं, का तर त्याची संध्याकाळी भाजी करायची होती. या इथे साई शाळेतून आल्यानंतर त्याने त्याचं आवरलं. त्यानंतर तो मला अभ्यास काय दिला किंवा त्याला व्हेरी गुड भेटलं होतं ते दाखवत होता. इकडे मात्र कृष्णाला त्याची वही पाहिजे होती. आता त्याला तर काही कळत नाही, पण नाही दिल्यावर त्याला भरपूर असा राग येत होता, कारण की त्याच्या हातात दिलं की तो फाडणार, एवढंच काम त्यांना जमतं. तर या इथे साईचा जो अभ्यास आहे तो बघून झाला आणि जो करायचा आहे तो सुद्धा त्याला करायला सांगितला. तर रोजच आहे की त्याला शाळेतून आल्यावर त्याचा अभ्यास हा बघावाच लागतो. म्हणजे सगळ्याच ज्या आहेत महिला त्या तर बघतच असतील. तर परत एकदा संध्याकाळची सुरुवात झाली. संध्याकाळी छान असा चहा ठेवला. माझी जी स्वयंपाकाची सुरुवात असते ना ती 5 वाजताच होते, पण स्वयंपाक कधी होईल आणि कधी जेवायला भेटेल हे सांगता येत नाही. तर या इथे पनीरसुद्धा काढून घेतला आणि वरण भात केलं. तर मला टोमॅटो आणायला जायचे होते, तेव्हा लक्षात आलं जास्वंदीला भरपूर अशी फुलं लागलेली आहेत आणि आज चतुर्थीसुद्धा होती, त्यामुळे गणपती बाप्पांसाठी 2-3च फुलं तोडून घेतली. जास्वंदीचे झाड हे भरपूर असं फुलांनी भरलेलं आहे. तर या इथे फुलं तोडल्यानंतर टोमॅटोसुद्धा घेतले पनीरसाठी. पीठ मळून ठेवलं होतं. आधी जर पीठ मळलं तर ते चांगलं असं मुरतं, तर एवढ्या क्वांटिटीमध्ये पीठ मळावं लागतं. त्यानंतर मी भाजीची सगळी तयारी केली, पण मिस्टर नुकतेच आले होते. ते म्हटले मी आज माझ्या हाताने पनीरची भाजी करतो, तर त्यांनी पनीरची भाजी केली. त्यानंतर मी मोदकसुद्धा करून घेतले, कारण की उशीर पण झाला होता आणि गडबडीत मग साखरच मी टाकली. त्यानंतर मोदक केले आणि देवांना नैवेद्य ठेवण्यासाठी आम्हाला चपाती केली होती. देवांना पुऱ्या म्हणजे मोदकाचे जे आहेत त्यातच पुऱ्या करून घेतल्या आणि देवासाठी नैवेद्य काढले. चंद्रोदय झाल्यानंतर मात्र मी चपात्या करत असताना सगळ्यांनी उपवास सोडून घेतला. मी मात्र तशीच झोपले, कारण की बाळाने भरपूर असा त्रास दिला होता. त्याच्यामुळे बाळाने त्रास दिल्यामुळे मला खाता पिता झोपता लागलं. तर असा हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.